हाय गाईज. तर आज आम्ही जात आहोत माळेगावची यात्रेला. इथं माळेगावची यात्रा ही खूप मोठी यात्रा असते, तर तुम्हाला आता दाखवेलच मी. तर चला आपण आता निघूया. तर आम्ही थोडं रस्त्याने थांबलो होतो टाईमपाससाठी. तर यांनी मला मस्त छान असं फुलं आणून दिलं तिकडून शेतातून तोडून. मग आम्ही निघालो. तर आम्ही माळेगावला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती मोठी यात्रा आहे. खूप सारे पाळणे, खूप सारे स्टॉल लागलेले होते. खूप छान-छान वस्तू होत्या घेण्यासाठी. मग मी रिंग केली, पण एका पण नोटवर रिंग नाही पडली माझी. कारण की मला ते खेळताच आलं नाही व्यवस्थित. सगळे रिंग अशा कुठून तिकडेच पडत होत्या. मग आम्ही आलो थोडे पाळणे वगैरे बघण्यासाठी आतमध्ये. तर तुम्ही पण नक्की एकदा इथं बघायला. मग आम्ही गेलो आता दर्शनाला. तर चला दर्शनाला जाऊया. तर हे दर्शनात मी मंदिराचं गेट होतं ते. मग आम्ही घेतली हळद लावून. डोकं शांत राहावं म्हटलं जरासं. मग हे म्हणे, "पाळणा खेळतीस का?" मग म्हटलं, "नको मला नाही खेळायचा." कारण मला पाळण्यामध्ये बसलं की चक्कर येतात. म्हणून मी एक सुद्धा पाळणा नाही खेळला. खूप छान-छान पाळणे होती इथे खेळण्यासाठी. मग आम्ही गेलो मौत का कुआँ बघण्यासाठी, पण मौत का कुआँ सुरू झालेला नव्हता. कारण की इथं थोडं वेगळं काहीतरी चालू होतं, म्हणून सगळी पब्लिक तिकडेच व्यस्त झालेले होते. मग इथं मौत का कुआँ सुरू झाला. आम्ही मौत का कुआँ बघितला आणि मग आम्ही शेंगदाणे घेतले खाण्यासाठी, कारण एवढं काही खास नव्हते तिथं खायला. मग हे म्हणे, "तुला कानातली घेऊन देतो." मग यांनी मला कानातले आणि ज्युती घेऊन दिली. खूप छान ज्युती आहे. आणि मग भूत बंगला बघायला गेलो, पण भूत बंगला बंद असल्यामुळे आम्ही हॉर्स बघायला गेलो. मग हॉर्स खूप छान-छान हॉर्स होती इथं. मग आम्ही रस्त्याने थांबलो हॉटेल ओम साईला. हॉटेल ओम साईला थांबलो की मला बोलवत होते, "चल, चल" म्हणून. पापड बघून तर असं वाटत होतं की आता पापडमध्येच पोट भरतं काय. पण हे म्हणे, "पापडमध्ये नको पोट भरू, आपण भाजी-पोळी घेऊया." मग पनीर आणि ते घेतलं. मग जेवण वगैरे केलं. याने बिल पे केलं. मग आम्ही निघालो. खूप थंडी असल्यामुळं पूर्ण मी पॅक बांधून घेतलं होतं मला स्वतःला. मग घरी गेलो तर गेटच खुलत नव्हतं, कारण की आतून लॉक झालेलं होतं. मग गेट खोललो आणि आलो वरती. तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. बाय बाय गाईज.